तर जय शिवराय भावांनो, कसे आहात सर्वजण. तर आपण व्हिडिओमध्ये पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जो माझे बरोबर अर्निंग सांगेल, जो काउंट करून बरोबर अर्निंग सांगेल त्याच्यासाठी मी एक स्पेशल गिफ्ट देणार आहे मित्रांनो. सांगितलं होतं आणि महाराष्ट्रात जे राहतील ते गिफ्ट पाहिल्यानंतर 100% एक व्हिडिओला लाईक करतील मित्रांनो. तर व्हिडिओ नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी त्या मित्राचं नाव घेणार आहे ज्यांनी पहिली कमेंट केली की एवढं एवढं तुमचं अर्निंग झालेलं आहे, तर त्याच्यासाठी हे गिफ्ट असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा मित्रांनो, त्याचं मी आज नाव घेणार आहे आणि पाहूया आजचा आपला बिझनेस कसा होतोय ते. नाव ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला वॉच करत राहा मित्रांनो. तर भावना आपण आहोत खडकीमध्ये आता आणि आपण बुकिंग घेऊन आलतो हडपसरवरून. तर मोशन आपल्याला पहिली हडपसर वाढली होती, ती बुकिंग घेताना मला 500 रुपये दाखवले मित्रांनो. कस्टमर पाशी गेलं त्याला 480 रुपये दाखवत होतं आणि त्याला म्हटलं नाही, तुमचं जी बिल असेल त्यातून तुम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील, म्हणजे 530 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील. ते म्हटले का बरं. बऱ्याच वेळ त्यांनी झंझट घातली माझ्यासोबत. म्हटलं नाही, एक तर मीटरने गेलात तुम्ही, तर 32 किलोमीटर होतो मित्रांनो ते मीटरने गेलात म्हटलं त्यांना, तर तुम्हाला 550च्या वरती होतील. कमीत कमी तुम्हाला 530 रुपये द्यावं लागतील, म्हणजे 50 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील. तर बराच वेळ म्हटला. फोर व्हीलर बुकिंग केली ती मला, ते पण मला एक्स्ट्रा सांगू लागले. रिक्षावाल्यांची एक ओलाची बुकिंग होती मित्रांनो, त्यांनी ओला पहिल्याने बुकिंग केलं, त्यांना 550 रुपये दाखवले तर त्यांनी कॅन्सल केली. परत उबेर बुकिंग केली, ती उबेरची आली मला, तर ते त्यांना म्हणलं 50 रुपये एक्स्ट्रा लागतील. त्यांच्याकडून 530 घेतले आणि आपल्याला प्रमोशनचे 30 रुपये म्हणजे 60 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले. म्हणजे आपली बुकिंग 550 रुपयाची कम्प्लीट झाली मित्रांनो पहिली उबेरला. आणि तिथून आपण 250 रुपयाची बुकिंग खडकीला आणली होती मित्रांनो. 16 किलोमीटर होती ती, 16.5 किलोमीटर. तर त्यांना म्हटलं ते म्हटले मला मोटर न्यायची फक्त. म्हणजे मोटर असं नाही ते काय असो, मीटरने जर गेला तुम्ही तर तुम्हाला 300 रुपयाच्या आसपास होतील, मग 300 रुपये द्यावं लागते तुम्हाला. हा ठीक आहे म्हणले, देतो 300 रुपये, मला तेवढी मोटर पोच करा. ठीक आहे म्हणले, मिलिटरी एरियात होती तर सोडली त्यांची. 300 रुपये घेतले, 300 आणि ते प्लस 550 रुपये, म्हणजे आपले मस्त 850 रुपये झाले मित्रांनो 2 तासात. फक्त 2 तासात 850. म्हणजे कधी कधी काय होतं मित्रांनो की आपलं अर्निंग फास्ट होत, कधी कधी बुकिंग येण्यासाठी वेळ लागतो खूप. तर आता खडकीमध्ये मी 1 तास झालं बसलोय, तर एक पण बुकिंग नाही. म्हणजे असं होतं की 2 तासात आपले एवढं झाले आणि 1 तास अजून काहीच नाही. किती वेळ बसावं लागतंय का आपल्याला एमटी. मी तर म्हणतो एमटी पिंपरी बरोबर त्या साईडला जातो, सांगवी साईडला, म्हणजे तिकडून वाजल. आणि पुण्याकडे जायचं, पुण्यातले बुकिंग वाढले मित्रांनो मला, पण मी घेतल्या नाही पुण्यातल्या. तर पाहूया आपण आता, जाऊया सांगवी साईडला, डायरेक्ट पिंपरी बरोबर सांगवी साईडला. तर मित्रांनो आपण आहोत पिंपरी गुरव मध्ये. तर एक लोकल बुकिंग आली 53 रुपयाची पिंपरी सांगवीवरून पिंपरी गुरवला. तर 3 किलोमीटर होती, 3 किलोमीटर सोडली 3.1 53 रुपये. म्हणलं आपले 70 रुपयांनी बरोबर होत आहेत. आणि ट्रॅफिक नसतं मित्रांनो, बरोबर 6 मिनिटं दाखवत होतं. 6 मिनिटात 3 किलोमीटर सोडलं त्यांना आणि आपण 53 रुपये घेतले त्यांच्याकडून. तर इथं काय वाजणार ना मित्रांनो, आपण जाऊया नाशिक फाटा साईडला, म्हणजे तिथून काय होईल आपल्याला बुकिंग पण वाजेल. आणि नाशिक फाटा इथून एक अर्धा किलोमीटरच आहे मित्रांनो. तर जातो आता नाशिक फाटा साईडला. तर भावानं आपण 173 रुपयाची बुकिंग घेऊन आलो जाधववाडी चिखली रिव्हर रेसिडेन्सीला. ICC देवी गुरव नाही का ती कंपनी, तिथून आणली होती आपण नाशिक फाट्यापासून. तर मित्रांनो 9.5 ते 10 किलोमीटर होती, 173 रुपये बरोबर आपल्याला बिल भेटलं मित्रांनो. आणि यांना सोडलं 22 मिनिटात मी फक्त. तर मस्त इकडे पिंपरी चिंचवडला काय होतं मित्रांनो, फास्ट अर्निंग होत जातं. तर आपले 1000 क्रॉस होऊन गेले मित्रांनो, 1080 रुपये काहीतरी झाले. ते पण फक्त 4 बुकिंग मध्ये, ते पण उबेरलाच फक्त. नाही ओला ना नाही रॅपिडो, आज फक्त उबेरच मारले मित्रांनो. 2 बुकिंग होत्या मोठ्याल्या, पण त्यांच्याकडून 50 रुपये 100 रुपये एक्स्ट्रा घेतले. तर ठीक आहे मित्रांनो, आपले 980 रुपये काहीतरी उबेरला झालेत आणि त्यांच्याकडून एक्स्ट्रा 100 रुपये म्हणजे 1080 रुपये आपले कंप्लीट झालेले आहेत. तर बराच वेळ मी थांबलोय मित्रांनो. आता दुपारी एक तर उशीर झाला, सकाळी याला 10 वाजले होत्या. काल बर्थडे होता मुलीचा, त्यामुळे रात्री खूप उशीर झाला आणि काल व्हिडिओ पण बनवला नाही. तर आपल्या मित्राचं नाव घ्यायचं होतं की ज्यांनी मला करेक्ट बरोबर ॲक्युरेट त्यांनी पहिली कमेंट केली, त्याचं नाव घ्यायचं होतं. पण ते काय काल व्हिडिओ नाही आला मित्रांनो, कारण की काल मुलीचा बर्थडे असल्यामुळे माझा त्यात टाइम गेला खूप. तर काल व्हिडिओ बनवला नाही. थोड्या वेळ मी आलतो का मला सकाळी, पण दुपारनंतर मी घरी गेलतो. 1000 रुपये करून घरी गेलतो मी. तर आता आपण आहोत मित्रांनो रिव्हर रेसिडेन्सी पाशी आणि त्या मित्राचं नाव घेणार आहोत मित्रांनो आपण आता, कारण की आपले 1000 क्रॉस होऊन गेलेत. म्हटलं आता थोडंसं टाइम पण नाही. तर भावांनो त्या मित्राचं नाव घेणार आहोत आपण आता, ज्याने की आपल्याला बरोबर पहिली कमेंट केली. पहिल्या 2 कमेंट आल्या मित्रांनो, पण चुकीच्या होत्या. एक काहीतरी 2000 काहीतरी सांगितली आणि एकाने काहीतरी 2400 काहीतरी सांगितले. तर नव्हते मित्रांनो, आपलं एक कमेंट आली 2291 रुपये आपले बरोबर झालते.
तर त्या मित्राचं मी नाव घेणार आहे आता. तर भावांनो, त्या मित्राची कमेंट आलती की तिची मी कमेंट केली ती पहिल्यांदा 2291 त्याची होती, तिसरी कमेंट होती, परंतु ॲक्युरेट कमेंट त्याची होती, कारण की मी जे बरोबर सांगितलं होतं ते 2291 रुपये झालते माझे. तर त्यांनी कमेंट बरोबर केली ती. आणि असं नाही की प्रत्येक जे व्हिडिओ मी प्रत्येक जो बनवेल त्याला त्याची कमेंट असते पहिल्यापासून. जसं मी युट्यूब चॅनल खोललेला आहे तेव्हापासून त्याची कमेंट आहे त्या मित्राची. त्याला अजून मी भेटलेलो सुद्धा नाहीये. तर मित्रांनो, मी त्याला भेटणार आहे, गिफ्ट पण देणार आहे, त्याच्याशी थोडंसं बोलणार आहे, तुम्हाला व्हिडिओ तो दाखवणार आहे मित्रांनो, गिफ्ट देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तो 100% बंधनाचा आहे. तर त्याचं नाव आहे पुजारी उमेश म्हणून मित्रांनो. तर त्या उमेश भाऊंना गिफ्ट देऊयात आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ पण बनवूयात. त्यांची तिसरी कमेंट बरोबर होती. त्यांचा मेसेज आला मला मित्रांनो की माझी कमेंट तुम्ही डिलीट केली आहे, कारण की माझ्याकडून ते होत नाही. जर तुम्ही कमेंट केली असेल ती मी कसं डिलीट मारणार त्याला, ती तुमच्याकडून झाली असावी किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो. जर तुमच्याकडून नसेल झाली तरी काही प्रॉब्लेम असू शकतो. तरी त्याला म्हणलं नो प्रॉब्लेम मित्रा, काही टेन्शन घेऊ नको, पहिली 2291 तुझी कमेंट होती, कारण तुझी कमेंट पाहिली होती मी की उमेश पुजारी म्हणून कमेंट आली 2291 मध्ये. या मित्राची पहिली कमेंट आलेली बरोबर त्या 2291 रुपयाची. तर म्हटलं ह्या मित्राला आपण देणार आहोत. आणि मला डाऊट येत होता मनामध्ये, हा मित्र कमेंट दरवेळेस करतो तो या, आणि त्यांना देऊया आपलं मस्त एक गिफ्ट. तर गिफ्ट आहे मित्रांनो महाराजांची मूर्ती, जे की माझ्या गाडीमध्ये पण आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. अशी महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो, हे बघा अशी महाराजांची मूर्ती आपण त्याला गिफ्ट देणार आहोत. मित्रांनो, मी म्हटलं होतं महाराष्ट्रातला प्रत्येक जण गिफ्ट पाहिल्यानंतर लाईक करणार आहे, त्याच्यामुळे मी महाराजांची मूर्ती दाखवली एकदा. तर अशी असणार आहे महाराजांची मूर्ती मित्रांनो. तर आपण देणार आहोत गिफ्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये, त्या मित्राला घेऊन आपण गिफ्ट देणार आहोत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. आणि इथून पुढे पण बिझनेस करणार आहे मी, तर तो दाखवणार नाही आता. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि भेटूया त्या मित्राला पण.